लोणचं म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तर आज आपण करत आहोत खारातली मिरची म्हणजेच मिरची आणि लिंबाचे लोणचे. त्यासाठी आपण पावशेर हिरवी मिरची घेतलेली आहे, जी कमी तिखट आहे. ती स्वच्छ धुवून घेऊन आपण सुकवून घेतलेली आहे. मिक्सरमध्ये त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि आता आपण ती पल्स मोडवर क्रश करून घेऊया. अशी सगळी मिरची पूर्ण क्रश करून एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण करत आहोत लोणच्याचा मसाला. त्यासाठी आपण मेथ्या छानपैकी भाजून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढूयात. मोहरीची डाळ पण भाजून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये गार करायला काढून ठेवायची. आता आपण तेल घेतलं आहे, जे गरम करायचं आणि त्यानंतर गॅस बंद करून गार करून घ्यायचे. आता एका मिक्सरच्या भांड्यात आपण मेथ्यांची पावडर आणि मोहरीची डाळीची पावडर अशा दोन्ही पावडरी करून ठेवायच्या आहेत. मग एका कोरड्या आणि स्वच्छ बाउलमध्ये दोन्हीही पावडर टाकून घ्यायच्या आहेत. नंतर त्यात मीठ, हळद, हिंग असं टाकून हे कोरडं जिन्नस सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात आता 6 लिंबांचा रस आपण काढून घेतलेला आहे, तोही टाकून घ्यायचा आहे आणि छान परत एकदा मिक्स करायचं आहे. त्यात आता क्रश केलेली मिरची आणि गरम करून गार केलेलं तेल हे सगळं ह्याच्यात काढून घ्यायचं आहे आणि मिक्स करून छानपैकी 1 दिवस झाकण ठेवून मस्त मुरू द्यायचे. तर अशा पद्धतीने आपले चटपटीत मिरची लोणचे तयार.